नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. प्रशांत नामदेवराव निपाणी, मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. बरं, आता आपण तुमच्या मोसंबीच्या प्लॉटमध्ये किती झाडं आहेत सगळे इथे? 400 झाडं आहेत. 400 झाडं आहेत. आणि तुम्ही आंतरपीक पण केलं आहे त्याच्यामध्ये. हो, काय काय केले आंतरपीक? याच्यामध्ये फुलशेती केलेली आहे, शेवंती आणि झेंडू केलेला आहे. बरं, तुम्ही ह्यासाठी काय वापरताय? यासाठी मी बेसल डोस केला होता SCT वैदिकचा. बरं, आणि ड्रिंचिंग पण केल्या? ड्रिंचिंग पण केलं. सॉईल चार्जर, एनर्जी बूस्टर. हो हो. आणि बेसल डोस कृषी अमृत RNT SSM टाकलेला आहे. बरोबर. यावर्षी काय फरक जाणवतोय तुम्हाला बागेमध्ये? बाग थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये, हिरवटपणा चांगला आहे. बरं, फूट चांगली झाली, हो, पानाची साईज वाढली. आता हे आपण पान बघतोय, हे तुमच्या बागेतलं आहे, बरोबर? हो. आता एवढं पान असं कधी झालं होतं का? नाही, म्हणजे पहिल्यांदाच झालं. पहिल्यांदाच झालं. आता याच्या शिरा वगैरे बघतोय सर आपण, तर पूर्ण शिरा दिसताय, क्लिअर दिसत. बरोबर. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला काय आवडतं सुनील सर यांच्या बागेविषयी? यांच्या बागेमध्ये यांचे स्प्रे कमी झालेले आहे. तुम्ही कधी आले होते पहिल्यांदा? ते अगोदर आलो होतो बरं आणि हा दुसरा वेळ. बरं, पहिल्यांदा आले होते तेव्हा काय कंडिशन होती यांची? ग्रीनरी कमी होती, ग्रीनरी कमी होती. आणखी? त्यांच्यासोबत चर्चा झाली. बरं, ग्रीनरी कमी होती म्हणे पहिले, आणि आपला बेसल डोस भरला तर हे आता आपण फोटो काढले तिथे. बरोबर. म्हणजे आता जाड पान आहे, पान जाड झालं, पूर्ण बाग सरावर होती. हा, म्हणजे एवढी नाही पण काही ना काय होती, पण आता ती भरायला लागली. बरोबर. आता तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत तंत्रज्ञान आहे? आता तुम्हाला इथून मागचा जो अनुभव 18-20 वर्षाचा, काय फरक आहे? केमिकल पेक्षा चांगली आहे, बरं टिकाऊ आहे. बरं, म्हणजे रिझल्ट चांगले आहे तुम्हाला Result, ह्या वर्षी. आता तुम्ही स्वतःच घरी शॉप आहे तुमच्याकडे, बरोबर, परंतु सध्या काय कंडिशन आहे? तुम्हाला काय आवडतं? शेतकऱ्याला काय सांगाल? ते मार्गदर्शन काय कराल? काही थोडंसं सेंद्रिय आपला SCT वैदिक वापरायला पाहिजे. बरं, याच्यामुळे जमिनीचं पोत सुद्धा सुधारेल, बरोबर, आणि पिकाची क्वालिटी सुद्धा व्यवस्थित राहील, रोग कमी येतील. बरोबर. आता पहिल्यांदा जसं की आपल्याकडे काय होतं, शेणखत होतं, ज्याच्यामुळे मातीचं पुनर्भरण व्हायचं. आता आपल्याकडे काहीच नाही आहे. आपण ऑर्गॅनिक मॅटर आहे का आपल्याकडे? नाही. म्हणजे आज सेंट्रल गव्हर्नमेंट पण काय म्हणते की तुम्ही केमिकल जरी वापरत असाल त्यासोबत ऑर्गॅनिक मटेरियल जोड टाका, असणं आवश्यक आहे. जोड असणं आवश्यक आहे. कारण की आता शेणखताला पर्यायच नाही ना आपल्याकडे काही. शेणखत टाकत होतो, आता त्याला आपण काय टाकतो त्याच्या जागेवर? काहीच नाही आहे. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनच नाही गेला, ऑर्गॅनिक मॅटरच नाही गेलं, तर कसं काय शेती? जमिनीमध्ये काय फरक दिसतोय का तुम्हाला? जमीन थोडीशी बेड नरम वाटते, बर, आणि तण जर उतरायला गेलं सरळ व्यवस्थित उपटून येते लगेच. म्हणजे तुमची माती भुसभुशीत झाली, आणि तण कमी जास्त काय झालंय का? काही प्रमाणात कमी झाला. कमी झालंय. किती वर्षापासून वापरता तुम्ही? एकच वर्ष, पहिलाच वर्ष. पहिलंच वर्ष आहे. आता मला वाटतं पहिलाच बेसल डोस गेलाय तुमचा. पहिलाच. किती किलो बेसल डोस दिला या झाडांना? मोठ्या झाडाला 5 किलो दिला होता, बर, आणि लहान झाडाला 2 किलो दिला होता. 2 किलो. अशा पद्धतीने तुम्ही बेसल डोस दिला याला. बरं, त्याच्यानंतर सॉईल चार्जर किती वेळा सोडलं? सॉइल चार्जर 1 वेळा सोडला. 1 वेळा सोडलं होतं. बरं, काय अनुभव आहे तुम्हाला सॉईल चार्जरचा? जवळपास 20 लिटर नाही, 20 लिटर. 20 लिटर गेले एवढ्या झाडांना. हो. काय फरक पडतो सॉईल चार्जर सोडल्यावर? साधारणतः त्याच्यामध्ये रोगाचं प्रमाण कमी राहते, बरोबर, झाडांची वाढ चांगल्या प्रकारे दिसते, रोग कमी आले. रोग कमी आले. काय समस्या होत्या तुम्हाला अगोदर? मी स्प्रे फार कमी केला याच्यावर. बरं, रोग दिसतच नव्हते. किती फवारणी घ्यायचे दरवर्षी? आतापर्यंत एवढ्या वेळा 4 फवारण्या होऊन जातात. होऊन जातात. आणि आता ह्या वर्षी किती घ्यायचं? सध्या नाहीच केली. एकही फवारणी? केलीच नाही. एकही नाही. नाही. बरोबर आहे सुनील सर. बरोबर. तुम्हाला काय वाटत ते? एकही फवारणी नाही म्हणतायत ते? ते फवारणी त्यांची रोगावरची फवारणीच नाही आहे. एकही नाही. केलीच नाही. आणि पूर्वी कोणत्या फवारण्या करायच्या तुम्ही रोगावर? सकिंग साठी सकिंग पेस्ट आहे, नागाडी, नागाळी आहे, आणखी सायला, आणि परत बुरशी, हे सगळं त्रास द्यायचे. परंतु ह्या वेळेस तसं काहीच नाही आहे. बरं, आता आपण तुमचा झेंडू बघतोय. झेंडू कधी लागवड केलेला आहे? जवळपास 40-45 दिवस झाले. सोबतच आहे ना? सोबतच आहे. त्याच्यासोबत हा, 2 शेवंती आणि ते 5 सोबतच 5 लावलं. फेब्रुवारीला. 5 फेब्रुवारीला.
काय फरक वाटतोय तुम्हाला झेंडूमध्ये पण? झाडाची ग्रोथ चांगली झाली. हो, रोग कमी आहे. आणि त्याला पण फवारणी नाही, त्यालाही कमी फवारणी. म्हणजे झेंडूला ड्रिंचिंग केलाय. फक्त ड्रिंचिंग केलंय. झेंडूला फवारणी नाहीये, तुमच्या इथं मोसंबीला पण नाहीये, शेवंतीला पण नाहीये. हे कसं काय शक्य झालं? ड्रिंचिंग मध्ये जास्तीचा बेसल डोस जास्त मातीवरच काम केलं तुम्ही. हो. आता तुमच्या इथं जे कामगार जे आहेत ते पण सांगतात की तुम्ही फवारण्या का करत नाही. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या आतापर्यंत 4-4, 5-5 फवारण्या होता, परंतु ह्या वर्षी एक पण नाहीये. एवढा फरक पडलाय तुम्हाला. काय सांगाल तुम्ही? मातीच्या पोषणाकडे लक्ष देऊन राहिले. बेसल डोस जास्त बरं, पद्धतशीर भरला गेला. म्हणजे मातीवर काम केलं तुम्ही. शेतकऱ्याला काय सांगाल तुमच्या भागातल्या? एससीटी वैदिकचा वापर केला पाहिजे. हो, आणि माती सुधारली पाहिजे. म्हणजे मातीमध्ये सुधारणा झाली तर तुम्हाला माहिती आहे की बाकी तुम्हाला सगळे रिझल्ट येतील. सध्या माती सुपीक करणं गरजेचं आहे. बरोबर. चालेल. तुम्हाला काय वाटतं सुनेसर बागेविषयी? बागेविषयी म्हटलं म्हणजे हे जे पानं जे आहेत, पानांच्या साईज मध्ये फरक पडला, ग्रीनरी मध्ये फरक पडला. बरोबर. आणि विशेष म्हणजे त्यांचे फवारण्या कमी झाल्या. फवारणी कमी नाहीच आहेत ना. नसल्या म्हणजे एकही फवारणी नाहीये आतापर्यंत. ही साधी गोष्ट नाहीये. जे झाड होतं त्यांचं तिकडेच आता आपण आता पाहून आलो तिकडे. हो हो हो, त्यांनी फोटो पण दाखवला. बरोबर. ते कसं होतं ना, आता त्याला नवीन पालवी निघाले, म्हणजे पूर्ण वाळून गेलेलं होतं ते. पूर्ण वाढलेलं होतं ते. बरोबर. आता त्याला पालवी फुटली, पुनर्जीवित झालं ते. आता त्याला काय केलं होतं तुम्ही? त्याला डबल डोस दिला. डबल डोस दिला. म्हणजे बाकीच्या झाडांना 5 किलो दिला, याला जवळपास 10 किलो. त्याला 10 किलो दिला. म्हणजे डायरेक्ट ते गेलेलं होतं झाड, पूर्ण काळं झालं होतं. पूर्ण काळं. म्हणजे पान बघायला पण नव्हतं. साल कशी काढावं समजेल त्याची. अरे बापरे. आणि एवढं खराब होतं. यांच्यामध्ये एक सेटिंग चांगलं झालेलं आहे. सेटिंग खूप चांगलं झालेलं. आता पलीकडे एक झाड पाहिलं आपण, डायरेक्ट बल्ब लावल्यासारखं सेटिंग झाली. म्हणजे एवढे सगळे फळ आहे. साईज मध्ये पण आणि काडी पण स्ट्रॉंग झाली. हे बघा ना, खोड बघायचं किती आहे मजबूत. तर हे मागं फळं वगैरे बघतोय आपण, पानं वगैरे, हे सगळं एकंदरीत चांगलं आहे. एकंदरीत शेतकऱ्याला काय सांगा सर तुम्ही, सुनील सर? मी म्हणाल की तुम्ही पिकावर लक्ष कमी करा, मातीवर जास्त लक्ष द्या. बरोबर. माती जर तुमची सुपीक झाली हो, तर झाडाला फवारणीचा खर्च वाचतो आपला. बरोबर. आणि जे काही द्यायचं आहे ते खालून द्या तुम्ही जमिनीत, ज्याच्यामुळे तुमचं बेस जमिनीचा चांगला आहे. बरोबर. त्या झाडाचा वनस्पतीचा जे काही आपण लावतो, लागवड करतो, ते पण ते चांगलं राहील. आणि मग उत्पादन मध्ये पण तुम्हाला फरक पडेल. तुम्हाला कसं कळालं होतं सर हे एसटी वैदिक विषय? मला शेवंती लावायची होती. बर. युट्यूबवर व्हिडिओ पाहिले. बर. त्यातून थोडीशी ते एसटी वैदिकची माहिती मिळाली. हो. नंतर थोडंसं ऑफिसने कॉन्टॅक्ट केला. बर. नंतर मग थोडीशी व्हिडिओ पाहता त्यातून माहिती मिळाली. म्हणजे सतत 3-4 महिन्यापासून ते व्हिडिओ पाहत होते. अरे बापरे, 3-4 महिने व्हिडिओ पाहिले? हा. ते पूर्ण नोट्स काढल्या त्यांनी. नोट्स काढल्या व्हिडिओच्या सगळ्या? अरे बापरे. त्या पिकाच्या, हो, शेवंतीच्या वगैरे, तुमच्या मोसंबीच्या, झेंडूच्या नोट्स काढल्या. भाजी हे पीक पहिलं पीक आहे माझं. म्हणजे याच्या अगोदर कधीच केलं नाही? अजिबात फुलशेती केलीच नाही? काहीच नाही. बर. आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की मल्चिंग वर त्यांनी लागवड केली. बरोबर. त्याच्यामुळे तो प्लॉट आता मागे राहणारच नाही, तो कंटिन्यू चालणार आहे. आणि बेसल डोस त्यांनी ताकदनं भरलेला आहे. बर. किती टाकलं बेसल डोस? याच्यामध्ये 20 पोते कृषामृत. बर. एकरी पूर्ण एक डोस RNPH 3 किलो आणि 2-2-1-1 SSM एवढा स्ट्रॉंग बेसल डोस दिलाय तुम्ही. स्पेशल बेड साठी. झाडाचा वेगळा आणि ते शेवंतीचा वेगळा. बर. म्हणजे पूर्ण मातीवर काम केलंय तुम्ही आता. 50 पोते कृषी अमृत झालाय पूर्ण शेतात. बर. अरे वा. म्हणजे एकंदरीत पूर्ण 2 एकर शेतीला, 2 एकर शेतीला, 3 एकर शेतीला पूर्ण एसटी वैदिक वापरताय पूर्ण. अरे वा, चांगलं. खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा. आणि तुमची झाडं बोलतायत तुमच्यापेक्षा. आता आम्ही बऱ्याच प्लॉट मध्ये जातो. बरोबर. मोसंबीचे पण प्लॉट पाहिलेले. हो. त्याच्यामध्ये दाणे जे आहे हे मोठ्या प्रमाणात नाही, पिंगटपणा जास्त दिसते. बरोबर. पत्ती कमी दिसते. हो हो. पत्तीची कंटिन्यू गड चालूच राहते. बरोबर. ती गोष्ट इथे दिसत नाही. आणि जे काही पत्ती असं गडत असेल ते फूट निघाल्यानंतर पण जुनी पत्ती निघून जाते. बरोबर. ताजी नाही आहे. ताजी नाही. धन्यवाद सर.